बाचा विसरला, शेवटी मामा मामाच असतो. मामा मी तुझ्याकडे खूप महत्वाचं बोलायला आलोय. हा बोल पटकन, माझ्याकडे येळ नाहीये, ढोरं सोडायला जायचंय. जसं की तुला चांगलंच माहितीये माझ्या लग्नाचं वय आता हळूहळू करून निघून चाललंय. हा मग हा तर मग तुझ्याकडं पण एक वयात आलेली पोरगी आहे. 15,000चा हप्त्यावर मोबाईल घेऊन रातभर पबजी खेळणारा तू, सकाळी उठल्या उठल्या बिनतोंड धुतल्याचं एक सिगरेट आणि स्टिंगचं बजेट नाही म्हणून 10 रुपयाच्या पेपर बुटवर काम धकवणारा तू, मायापुरी सोबत लग्नाच्या स्वप्न पाहू राहिला. मामा तुझा पण इतिहास अख्खा घोटून प्यालेलो आहे. नाहीतर विचार करायसारखी गोष्ट आहे, एका शेतकऱ्याच्या पोराला सिटीतली पोरगी दिलीच कस काय. पक्का राजकारणी आहे रे तू. 12वी नापास असून सुद्धा त्या काळात मामी सोबत लव्ह मॅरेज केलं. वाह, तुला काय वाटलं तू तुझ्या पोरीला माझ्यापासून लपून ठेवशील? मला कानोकान खबर नाही लागावी म्हणून तू तिचं ऍडमिशन पुण्याच्या एका नामांकित कॉलेजमध्ये केलं. पण मामा तुला हे माहिती नाहीये, MPSC UPSCच्या नावाखाली मी पण पुण्याला शिफ्ट झालो. ऐकलं का बाई?